राम राम नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत छान खमंग अशी पावभाजी. कारण घरात सगळ्या भाज्या असल्या की पावभाजी करण्याचा मोह अजिबात आवरत नाही. तर चला आपण पटापट रेसिपी पाहूयात. यासाठी मी फ्लॉवर, बीट, आपली छोटी मिरची, ढबू मिरची, यानंतर बटाटे, कोथिंबीर, घेवडा, कांदे, टोमॅटो, ग्रीन पीस, आलं, लसूण, पावभाजी मसाला आणि पाव असे घेतले. त्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या थोड्या मोठ्या चिरून छान कुकरला शिट्टी करायला लावल्या. तर यामध्ये घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण छान स्वच्छ धुवून मग कुकरला 10 ते 12 शिट्ट्या करून घ्यायच्या. एक तांब्याभर पाणी आणि 1 चमचा मीठ टाकून छान भाज्या कुकरला शिट्टी करून घ्यायच्या. कारण भाज्यात पण पाणी असतं त्यामुळं शिजतात लवकर भाज्या. तर मी शिट्ट्या वगैरे छान काढून घेतल्या आणि मऊसूत भाजी शिजायला पाहिजे. कारण ते जेव्हा आपण स्मॅश करणार असतो तेव्हा आपल्याला अजिबात अवघड जात नाही. आणि ही प्रोसेस एकदम सोपी आहे की सगळ्या भाज्या एकत्र छान कुकरला शिट्टी करून घेतल्या की मग आपल्याला त्या पटकन स्मॅश पण करता येतात. आणि त्यातलं पाणी आपण आधी काढायचं आणि मग स्मॅश करायच्या. तोपर्यंत कुकर गार होईपर्यंत मी आलं, लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो याची छान अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली. कारण ही पेस्ट वापरून आपली पावभाजी एकदम छान होती. त्यामुळे आपण ही पेस्ट जरूर वापरायची. कारण कांदा वरून पण घ्यायचा, पण अशी पेस्टमध्ये पण 2 कांदे घालायचे. यानंतर जे कुकर थोडा गार झाल्यानंतर पाणी असतं ते पाणी आपण वाया घालवायचं नाही, ते भाजीमध्येच परत वापरणार आहोत. फक्त मी बाजूला काढलं आणि ज्या भाज्या शिजलेल्या आहेत त्या छान बारीक अशा स्मॅश केल्या. आणि स्मॅश करून झाल्यानंतर परत ते पाणी त्यामध्ये ओतायचं आहे. मग त्यानंतर मी बटर घेतलेलं आहे. बटर एकदम असं करपू नये म्हणून त्यामध्ये 2 चमचे मी तेल ओतलेलं आहे. तेलामध्ये आपण केलेली कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट टाकली आणि छान अशी त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू पावभाजी मसाला घालायचा आणि परत 5 मिनटं छान तो पावभाजी मसाला घालून परतवून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जी भाजी स्मॅश केलेली आहे ती पूर्ण त्या मसाल्यामध्ये ओतायची आणि ती भाजी परत छान 10 मिनटं परतवून घ्यायची, शिजू द्यायची. आणि त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून झाकण झाकून 5 मिनटं परतवून घ्यायची. त्यानंतर भाजी तिकडे अजून थोडा वेळ गरम होईपर्यंत मी छान असे पाव भाजून घेतले. आणि अशा पद्धतीनं छान खमंग, खुसखुशीत आणि मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी पावभाजी तयार झाली. आणि ही पावभाजी थाळी म्हणजे भाजलेले पाव, भाजी, त्यानंतर साईडला कांदा, कोथिंबीर, काकडी, लिंबू आणि बटर आहे की आपण भाजीवर बटर घेणार आहोत. काकडी तोंडी लावायला, कांदा पण तोंडी लावायला आणि कोथिंबीर वरून गार्निशिंगसाठी आणि लिंबू पण भाजीमध्ये पिळायला की जेणेकरून भाजी आपल्याला पचावी, जळजळ होऊ नये यासाठी. तर मंडळी, पावभाजी कशी झाली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी घरी ट्राय करून पहा. तर कधीही काही खाण्याची इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि मस्त मजेत राहा. कारण हा जन्म पुन्हा नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.